पायातला त्रास वाढत होता, पण तिथं थांबण्याची जागा नव्हती आणि मागं फिरायचा तर प्रश्नच नव्हता. त्या क्षणी मी स्वतःला विचारलं, मी हा ट्रेक पूर्ण करणार की सह्याद्री मला परत पाठवणार. हो, त्या क्षणी शरीर थकलं नव्हतं तर ते थांबलं होतं. दोन्ही पायात क्रॅम्प आणि समोर अजून वाट. पाठीवरचा सॅक वजन देत होता आणि मन विचार करत होतं, हे खरंच पूर्ण होणार का? अखेर या अरुंद वाटेवरचा थरार पार करून आम्ही पोहोचलो एका छोट्याशा गावात, घोणसपूर. घोणसपूर गावातील शिवाजी जंगम यांच्या घरी आमची जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय होती. त्या चुलीवरच्या भाकरी, भाजी आणि मायेचा घास, काय सांगू, त्या जेवणाचा स्वाद अजूनही जिभेवर आहे. ट्रेक पूर्ण झाला, पण खरी भेट मिळाली ती माणुसकीची. जेवणानंतर अंग टाकलं आणि क्षणात डोळा लागला. शरीर थकलं होतं, पण मन समाधानी होतं. सकाळी उठलो, थोडीशी थंडी, थोडं मळप आणि डोक्यावर निळं आकाश. घोणसपूर गावातून गडाकडे निघालो. घोणसपूर मागे राहिलं आणि समोर उभा होता मधुमकरंदगड, शांत पण बोलणारा. हा ट्रेक आता फक्त प्रवास नव्हता, तो एक साधना झाली होती. प्रत्येक पाऊल एक प्रार्थना गडाच्या दिशेने. अखेर गडाचं दर्शन झालं. क्षणभर थांबलो, खोल श्वास घेतला आणि मनात फक्त एकच भावना होती, झालं, आपण गडावर पोहोचलो. गडावर पोहोचल्यावरती थेट आलो शंकराच्या पवित्र मंदिरात. मनात एक वेगळाच भाव, शरीर शांत पण आतून भरून आलेलं. इतक्यातच श्रेयसने हातात शंख घेऊन शंखनाद केला. त्या आवाजाने गड हादरला नाही, पण मन नक्कीच जागं झालं. चंद्रराव मोरेंनी बांधलेल्या 7 सप्त शिवालयांपैकी एक शिवालय या गडाच्या पायथ्याशी आहे. हा फक्त एक मंदिर नाही, ही आहे चंद्रराव मोरे यांच्या स्वप्नांची जिवंत वास्तू, जिच्या भिंती अजूनही त्यांच्या कालखंडाला ध्वनी देतात. पिंड इतकी अनोखी आहे की 7 फटांमध्ये ती अनुभवायला मिळते. गड चढलो, अनुभवलो, आता वेळ होती परतण्याची. पावलांनी खाली उतरायचं होतं, पण मन मात्र वरतीच अडकलं होतं. या गडानं खूप काही दिलं, थकवा, शांती, इतिहास आणि स्वतःची भेट. मित्रांनो, तुम्हाला माझा मिनी व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मिनी व्लॉग मध्ये.